तुमच्या जवळचीच एक व्यक्ती तुमची स्वप्ने पूर्ण होऊ देत नाही. तुमच्या प्रत्येक कामात ती व्यक्ती अडथळा आणत आहे. तुम्ही योजलेले काम त्याच्यामुळे पूर्ण होत नाही आहे. घाबरू नका. आज मी तुम्हाला एक पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे. ही टेक्निक वापरून तुम्ही त्या व्यक्तीला ओळखू शकाल आणि जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की हो, हीच व्यक्ती जी अगदी माझ्या जवळची आहे ती व्यक्ती मला त्रास देत आहे. माझी स्वप्ने ती पूर्ण होऊ देत नाही. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा थोडंसं पाणी प्या. मग तुम्हाला तुमच्या घरातील अशा ठिकाणी जायचं आहे जिथे आरसा लावलेला आहे आणि आरशात स्वतःला बघायचं आहे. मित्रांनो, आरशात तुम्ही ज्याला पाहत आहात तीच व्यक्ती, हो तीच व्यक्ती तुमची स्वप्ने पूर्ण होऊ देत नाहीये. तुम्हीच स्वतःला अडवत आहात. तुमच्या निगेटिव्ह सवयी तुम्हाला मागे खेचत आहेत. तुमची स्वप्ने खूप मोठी आहेत परंतु तुमच्याकडे प्लॅनिंग नाही आहे, तुमच्याकडे स्ट्रॅटेजी नाही आहे, तुमच्यामध्ये आळस भरला आहे आणि तुम्ही उशिरापर्यंत निवांत झोपता. 10 वर्षापूर्वी तुम्ही जे होता तेच तुम्ही आत्ता आहात. हां, थोडंसं पोट सुटलं असेल, वजन वाढलं असेल, पण बाकी तसेच आहात. तुम्ही स्वतःमध्ये काहीही बदल केलेला नाही आणि तुम्ही स्वप्ने देखील तीच आहेत जी 10 वर्षापूर्वी पाहिली होती आणि ती देखील तिथेच आहेत त्या जागेवरतीच. मित्रांनो, आता तरी जागे व्हा. तुमची स्वप्ने इतर कोणीही पूर्ण करणार नाही. तुमचा जोडीदार, तुमचे मुले, तुमचे मित्र मैत्रीण ही लोक तुमची स्वप्ने पूर्ण करणार नाहीत. ती तुम्हाला पूर्ण करायची लागतील आणि त्यासाठी योग्य ध्येय ठरवा, स्पष्ट ध्येय ठरवा आणि कृती सुरू करा. तुमच्याकडे क्षमता आहे, ज्ञान आहे, अनुभव आहे, फक्त अंमलबजावणीची कमी आहे. मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. नवीन स्वप्न बघा, त्यांची डेडलाईन ठरवा आणि त्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करा. अडचणी येतील पण त्यावर मात करून पुढे चला. गरज वाटली तर चांगल्या कोचचा सल्ला घ्या, पण थांबू नका. कारण नाही तर शेवटी काय होईल, फक्त एकच रिग्रेट राहील की मी प्रयत्नच केला नाही. आता निर्णय तुमचा आहे. जर तुम्ही ॲक्शन घेणार असाल तर खाली लिहा ॲक्शन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर या व्हिडिओमधून तुम्हाला थोडी देखील प्रेरणा मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.